गाडी चालवणं म्हणजे काय? तर अर्धा वेळ ट्रॅफिकमध्ये घालवणं आणि उरलेला वेळ धूर खाणं. पण आता ही परिस्थिती बदलण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी एक कडक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. तुमची गाडी जर 15 वर्षापेक्षा जुनी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी शहरातील प्रदूषण आणि कोंडी फोडण्यासाठी एक नवा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना आता पुणे शहरात प्रवेशबंदी घातली जाऊ शकते. हा केवळ विचार नाही, तर या संदर्भातील प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे. पण हा निर्णय इतका चर्चेत का आहे? कारण याची आकडेवारी ही थक्क करणारी आहे. पुणे आरटीओच्या माहितीनुसार पुण्यात तब्बल 7,30,000 वाहनं ही 15 वर्षापेक्षा जुनी आहेत. यात 5,12,000 पेक्षा जास्त फक्त दुचाकी आहेत. तर 6,83,000 खासगी आणि 46,000हून अधिक व्यावसायिक वाहने आहेत. हा निर्णय अजून पूर्णपणे लागू झालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. आरटीओ सध्या या जुन्या गाड्यांचा डेटा गोळा करत आहे. एकदा का राज्य सरकारने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं की त्याची अंमलबजावणी शहरात आणि अंतर्गत भागात केली जाईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ही 7,30,000 जुनी वाहनं रस्त्यावरून हटवली, म्हणजेच यावर बंदी घातली, तर काय बदल होईल? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण 80 ते 90% कमी होऊ शकतं. हवेतील घातक विषारी घटक आणि नायट्रोजन ऑक्साईडचं प्रमाण चक्क 70% घटेल. म्हणजेच पुणेकरांना पुन्हा एकदा मोकळा आणि शुद्ध श्वास घेता येईल. फक्त प्रदूषणच नाही, तर वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटणार आहे. जुन्या गाड्या वारंवार नादुरुस्त होणं किंवा त्याचा वेग कमी असणं यामुळे ट्रॅफिक जाम होतो. या 7 लाख गाड्या कमी झाल्या तर पुण्याची वाहतूक व्यवस्थेत बदल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने हा दावा केला आहे, पण याची अंमलबजावणी करणं तितकंच आव्हानात्मक असेल. ज्यांच्याकडे या जुन्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी सरकार काय पर्याय देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.